शिकतो आतापर्यंत, ठीक आहे. हुक्स लॉ शिकतो आपण. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. या इथे आपण काढला स्ट्रेस, इथे काढला स्ट्रेन. इथे वर आहे ते इथे किती राहील, इथे 2 आहे ते इथे किती राहील. काय सांगितलं मी, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हुक्स लॉ स्टेट्स दॅट स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग आपण काय केलं, प्लॉट केला ग्राफ स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. स्ट्रेस वाय डायरेक्शननी केलं, स्ट्रेस स्ट्रेन एक्स डायरेक्शननी केलं. तर एक्स डायरेक्शननी जेव्हा 1चं इन्क्रीमेंट राहील तेव्हा वाय डायरेक्शननी 1चं इन्क्रीमेंट राहील. प्रोपोर्शनल इन्क्रीमेंट राहील कारण स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसं आहे, मटेरियलच्या प्रॉपर्टीवर डिपेंड करेल की तो स्ट्रेट लाईन जाईल, म्हणजे असा ग्राफ जाईल, असा ग्राफ जाईल की असा ग्राफ जाईल, ते मटेरियलच्या प्रॉपर्टीवर. पण त्याचं डायरेक्शन बिलकुल लिनियर राहील, लिनियर राहील. एवढं लक्षात आलं. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे, तर इथे 1 युनिट इन्क्रीमेंट होत आहे, तर दुसरीकडे 1 युनिट इन्क्रीमेंट होत आहे. बरोबर आहे. समजत आहे का, समजत आहे. काय सांगितलं मी, स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेस. हुक्स लॉ स्टेट्स दॅट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेस. So here we have 1 unit on this side, so there will be the increment in proportional increment in x direction as well as y direction. दोन्हीचा proportional increment होईल स्ट्रेट लाईन मध्ये. इथे पण एक इन्क्रीमेंट आहे, इथे पण एक इन्क्रीमेंट आहे, सरळ सरळ होऊन राहिलं. मग त्याच्यानंतर एक पॉइंट आहे ए पॉइंट आहे आपल्याजवळ. तर ए पॉइंट कोणता आहे, ए पॉइंट मध्ये काय आहे की लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. म्हणजे लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे त्याची प्रोपोर्शनॅलिटीची लिमिट थोडीशी क्रॉस होऊन राहिली. आपला दोस्त राहते है ना, एक दोस्त राहते, तो आपली मजाक करते थोडीशी, आपण सहन करतो. दुसऱ्यांदा मजाक केली तरी पण सहन करतो, तिसऱ्यांदा मजाक केली तरी सहन करतो है ना, चौथ्यांदा केली तरी सहन करतो. 5व्यांदा काही लोकांचा, काही मटेरियलचा काय राहते, 5व्यांदाच इलेस्टिक पॉईंट येते, तो फॉडकन देऊन येते. काही लोक 8व्यांदा देते. असं मटेरियलच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. आलं लक्षात. काही काही ह्याच्यात स्ट्रेट लाईन इथपर्यंत जाईल, काही काही ह्याच्यात इथेच तो इलेस्टिक लिमिट ब्रेक होऊन जाईल. तर इथेच तो काय होईल की आपली इलेस्टिसिटी किंवा रिटेन करण्याची, बॉडीची आपला शेप रिटेन करण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती ब्रेक होऊन जाईल तिथे. त्याचा पेन दिखते का. हा स्प्रिंग आहे, हा स्प्रिंग मी ओढला, हा ओढला स्प्रिंग बरोबर आहे. तर ओढला तर ताणले गेला वापस चालला, ताणले गेला वापस चालला आहे ना. तर मी समजा आता 2-3 वेळा ओढला, ताणला, तो रोज टिकटिक करून राहिला तरी काही होऊन राहिलं का. का बरं नाही होऊन राहिलं याच्यात डिफॉर्मेशन, कारण याची इलेस्टिक लिमिट आपण क्रॉस करत नाही. याची इलेस्टिक लिमिट आपण क्रॉस नाही करत, तर मग काय होत आहे की तो इट विल रिटेन इट्स ओरिजिनल शेप. या स्प्रिंगची इलेस्टिक लिमिट जोपर्यंत आहे आणि मी समजा याला ताण लावला, याला समजा ताण लावला तर जास्त ओढल्या गेला, तर काय होईल की मी थोडंसं ओढला तर थोडंसा हे होईल, तो थोडंसं एक्सपान्शन होईल, पण त्याच्या कामात येईल, आतल्या तो करत राहील है ना. तर तो पॉईंट कोणता आहे, पी पॉईंट आहे. म्हणजे पहिलं लिमिट ऑफ इलेस्टिसिटी आहे, प्रोपोर्शनॅलिटी. मग बी पॉईंटला काय होईल, इलेस्टिक लिमिटवर जाईल, तो थोडं डिफॉर्मेशन दाखवायचं आपलं काम करून राहिलं, म्हणजे रिटेन करून राहिला. मग सी पॉईंटला काय करतो, इथे सी पॉईंटला अप्पर इंड लिमिट आहे. अप्पर इंड लिमिट एक वेळा तो अचीव केलं की त्याची गॅरंटी नाही की तो वापसच जाईल आणि त्याच फोर्सने जाईल.
जाईल तर मग वेगळ्या फोर्सने जाईल. म्हणजे आपण स्प्रिंगचा जर अनुभव नाही घेत आहे, आपण दुसऱ्या मटेरियलचा अनुभव म्हणजे मटेरियलला जसं ॲल्युमिनियम आहे किंवा माइल्ड स्टील आहे. माइल्ड स्टीलमध्ये आपण जेव्हा मटेरियल लावू, आपल्याजवळ युटीएम आहे. युटीएमला आपण काय करू की एक बार लावू, अप्पर हेडला एक बार लावू, खालती त्याचं जे हेड राहते ते आपण रोटेट करतो, ट्विस्ट करतो किंवा त्याला टेन्साईल फोर्स लावतो किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावतो. टेन्साईल फोर्स लावतो म्हणजे त्याची लेंथ कमी करतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावतो म्हणजे त्याची लेंथ वाढवतो. आलं लक्षात? तर टेन्साईल फोर्स आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स आपण जे लावतो तर त्याने काय होईल, टेन्साईल फोर्स एका लिमिटपर्यंत तो लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीमध्ये स्ट्रेस विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. बरोबर आहे. आणि नंतर इलेस्टिक लिमिट झाल्यानंतर काय होईल की तो आपलं नेचर थोडं चेंज करेल. नेचर चेंज करेल म्हणजे तिथे कर्व मिळतो, तिथे प्रोपोर्शनल राहील का नाही. मग त्याच्यानंतर अप्पर यील्ड पॉईंट आला की अप्पर यील्ड पॉईंटवर तो काही प्रॉपर्टीज त्याच्याने चेंज करेल आणि त्याचा अप्पर यील्ड पॉईंट नंतर तो पुन्हा डिफॉर्म होईल टी पर्यंत. टी पर्यंत म्हणजे लोअर यील्ड पॉईंट पर्यंत. लोअर यील्ड पॉईंट आल्यानंतर समजा आपण कमी केलं, जास्त केलं तर त्याच्यातली जी प्रॉपर्टी आहे आणि हा ग्राफ असाच राहील असं नाही आहे. हा ग्राफ दुसऱ्या प्रकारे पण आपण काढू शकतो. म्हणजे इथून इथपर्यंत समजा असा गेला आणि असा आला तरी चालते. हा वरती जी गेला तरी चालते आणि ई खाली आला तरी पण चालते. तर त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टी जी आहे त्या मटेरियलची, ॲल्युमिनियम आहे, स्टील आहे, वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहे. तर ती प्रॉपर्टी जी आहे त्याच्यावर ते डिपेंड करेल की तो कशा प्रकारे इथे आपला ग्राफ बनवेल. मग आपला अल्टिमेट और मॅक्झिमम लोड पॉईंट विल बी ई. आणि ई नंतर नाही का, ई नंतर तो पॉईंट तो एका पॉईंटवर एफ पर्यंत जाईल आणि मग ब्रेक होईल. एफ पर्यंत जाऊन तो ब्रेक होईल. आपण टेन्साईल फोर्स लावला याला, म्हणजे दोन्हीकडून एक ॲल्युमिनियमचा रॉड खिचला. ॲल्युमिनियमचा मी याच्यासाठी सांगत आहे, आपल्या इथे स्टीलचा रॉड यूज करतो आपण, वाईट स्टील आणि युटीएमवर वाईट स्टील करत दाखवतो. एखाद्या वेळी जेव्हा प्रॅक्टिकल घेऊन आपण तेव्हा लक्षात येईल तुमच्या. तर वाईट स्टील आपण म्हणजे दोन्ही साईडनी वरती खालती खिचला समजा, तर काय होईल की इथे इथे जे फोर्सेस लागले आहेत एक फोर्स या डायरेक्शननी लागला, एक फोर्स या डायरेक्शननी लागलाय. तर टेन्साईल फोर्स जेव्हा लागतो तर तेव्हा काय होईल, डिफॉर्मेशन होऊन ॲल्युमिनियमचा बार आपला मधातून कसा इलॉंगेट होईल. पहिल्यांदा इलॉंगेट होईल पण तुटणार नाही. मग पुन्हा खिचू आपण तर पुन्हा इलॉंगेशन वाढेल. त्याचं इलॉंगेशन वाढेल तर इथे डायमीटर जे आहे कमी होईल. इथे जे डायमीटर दाखवलं आहे कमी होईल आणि याचं इलॉंगेशन होईल आणि लेंथ वाढेल. लेंथ विल बी इन्क्रीज. सो हिअर लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जेव्हा क्रॉस होईल तर तेव्हा याचे काय होईल, दोन तुकडे होईल है ना. हे दोन तुकडे होईल याचे. तर दोन तुकडे होईल तो कोणता पॉईंट राहील, एफ विल बी दॅट पॉईंट. समजलं काय तुम्हाला. हा ग्राफही नाही का जवळजवळ 100% सेशनलमध्ये येईल. हा ग्राफ काढून तुम्हाला समजावा लागेल आणि 70-80% एक्झाममध्ये येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याचा कुठेतरी यूज होतोच, प्रत्येक ठिकाणी यूज होतो. इथे यूज नाही झाला तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही डिप्लोमा करून जाल किंवा बी करून जाल तेव्हा तिथे
इथे इंटरव्ह्यूमध्ये स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम विचारतीलच. ठीक आहे, तर ही डायग्राम काढा आणि याचं हे लिहा.